प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या हस्ते शिवनेरी कॉलनीतील रस्ता काँक्रिटीकरणाचे उद्घाटन। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास कार्याला प्रारंभ झाला। शिवनेरी कॉलनीतील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर न्याय मिळाला आहे। अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या शिवनेरी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाल्याने शिवनेरी कॉलनीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 1 मधील शिवनेरी कॉलनी काँक्रिटीकरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ नगरसेवक सुभाष जगताप, रणजितराजे भोसले, नगरसेवक ललित माळी, स्वामी कुटे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शिवनेरी कॉलनीतील ज्येष्ठ व मान्यवर नागरिक शेखर बारी, मधुकर बारी, बन्सी खैरनार, माळीसर, अविनाश बडगुजर, ठाकूर यांच्यासह कॉलनीतील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनुप अग्रवाल तसेच धुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील पहिला विकासाचा नारळ शिवनेरी कॉलनीतनं फुटला आहे। मी या ठिकाणी आमचे सर्व कॉलनीचे ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक तसेच आमच्या पॅनल आत्ताच निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार म्हणजेच सुभाष नाना जगताप असतील, रणजितराजे भोसले असतील, आमचे लहान बंधू स्वामीदादा कुटे असतील, आम्ही सर्वच्या सर्व या ठिकाणी आमचे बारी सर असतील, कॉलनीतली सर्वच्या सर्व जे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज 23 तारखेला या ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। विकास कामाचा नारळ फुटलेला आहे। या ठिकाणी येणाऱ्या पूर्ण 5 वर्षामध्ये असाच विकासाचा धडाका आम्ही या ठिकाणी लावणार आहेत।